नमस्कार मंडळी, आपण आहात राष्ट्रीय महामार्ग 361 लातूर नांदेड या बायपासवर आणि आपण पाहत असलेले हे ठिकाण आहे अहमदपूर शहरामध्ये जाणारा हा बायपासवरून जाणारा हा रस्ता आहे। आणि या ठिकाणी आत्ताच एक मोठा अपघात झाल्याची घटना घडलेली आहे। कार आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये हा एक युवक मोटरसायकल स्वार मात्र गंभीर जखमी झाल्याचे या ठिकाणी सांगण्यात येते आणि त्याला येथील नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करून एका प्रायव्हेट वाहनाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। मात्र या ठिकाणी बघत असलेली ही गर्दी आपण पाहू शकता। या ठिकाणी आता पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी बाजूला सारून या ठिकाणी वाहतूक व्यवस्था व्यवस्थित केली आहे। वाहतूक व्यवस्था जरी व्यवस्थित केली असली तर सध्या समोर बघत असलेली कार मात्र सध्या या रस्त्याच्या मधोमध उभा असलेली हीच ती कार आहे, ज्या कारनं या मोटरसायकल स्वाराला धडक दिल्याचं या ठिकाणी नागरिकांकडून सांगण्यात येते। यामध्ये नेमकी चूक कुणाची होती हे अद्याप जरी कळत नसलं तरी पोलीस या घटनेचा तपास घेतील आणि आपल्याला नंतर या घटनेमध्ये नेमकं कुणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला हे समजणारच आहे। पण तुर्तास एवढं सांगता येईल की या ठिकाणचा हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात। नेमकं याचं कारण काय आहे? कारण शहरात येणारे बायपासवरून शहरात जाण्यासाठी येणाऱ्या या ठिकाणी कुठलाही गतिरोधक तर नाहीच आहे, मात्र या ठिकाणी वाहतुकीच्या नियमाचं जे उल्लंघन केलं जातं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी अपघात होत असल्याचं या ठिकाणी नागरिकांकडून सांगण्यात येतं। मोटरसायकल स्वाराचा वेग किंवा कार चालक यांचा वेग या रोडला जरी 80 किलोमीटर प्रति तास इतकी वेग मर्यादा जरी ठेवण्यात आली असली तरी मात्र या ठिकाणी सर्रास 120-140च्या स्पीडनं या ठिकाणी 4 चाकी वाहनांची आपण दररोज गती पाहतोय आणि यामुळेच या ठिकाणी अपघात घडत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते। ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर।